नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये एस टी स्टँड या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण या नवीन बसस्टँडमध्ये नेमकं काय काय सुधारणा झालेले आहेत आणि काय काय सुधारणा झालेले नाहीत, काय घाणीचं साम्राज्य आहे हे आपण दाखवणार आहेत। या बसस्टँडवर कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत। जवळजवळ 5 कोटी रुपये ऐकण्यात आहे। एवढा खर्च होऊनही या ठिकाणी एक सुहाना एस टी स्टँड कॅन्टीन आहे। या कॅन्टीनच्या बाजूला हे घाणीचं साम्राज्य आहे। हे घाण आहे, इकडं घाण आहे। हे बघा, अक्षरशः हे वकलेले आहेत, हे थुकलेले आहेत, हितच पाणी सांडलेलं आहे। हे सगळं घाणीचं साम्राज्य या करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या बसस्टँडमध्ये दिसतंय। अजून आपण हे पाणी सांडलेलं बघा, हे सांडलेलं पाणी, हे घाणीचं साम्राज्य आपण दाखवत आहोत। आणि असं कळतं की संबंधित जी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांनी आपण दाखवलात की एस टी स्टँड कशा पद्धतीनं आहे। या ठिकाणी आपण एक नाला दाखवणार आहोत। करोडो रुपये खर्च केलेत या बस स्टँडवर। हे बघा पाणी, हॉटेल, हे कॅन्टीन मालक व्यवसाय करण्यासाठी कॅन्टीन घेतलेले आहे आणि हे घाणीचं साम्राज्य बघा। हे थुकलेलं इथून थुकलं जात आहे आणि इथं गाड्या उभारलेल्या आहेत। हे बघा पाणी इकडे येतं आहे, हे पाणी घाणीचं पाणी आहे। हे पाणी साठवण्यासाठी काही नाही, हे पाणी हे असंच पूर्ण स्टँडच्या या करोडो रुपये खर्च करून बेड कॉन्क्रीट केलं आहे। या बेड कॉन्क्रीटवर हे घाणीचं पाणी तिथून हॉटेलवाले टाकतात आणि ये जा करणाऱ्या प्रवाशाला या पाण्याचा एवढा त्रास होतो की कुठं नेमकं थांबावं अशी एक चिंता आहे। सर, या एस टी स्टँडमध्ये अजून काय काय कमी आहे, आठवतं का? काय कमी आहे सर, काय कमी आहे बस स्टँडमध्ये? अजून काय कमी आहे बस स्टँडमध्ये? काय नाही, हीच काय सगळं पाणी बिन इकडं तिकडं, ती गटाराचा इकडं तिकडं सगळं आहे। गटारीचं साम्राज्य। मग गटारी तर पण सगळी समोर हीच आहे। स्वच्छता नाही, हा, स्वच्छता, लाईट नाही, लाईट पोल नाही, अंधारात दिसतंय। हा, लाईट नाही, लाईटचं पोल नाही। कुठं आहे लाईटचा पोल? बर 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 महिलांना सुरक्षा असण्यासाठी काय पोलीस कक्ष वगैरे आहे का इथं? पोलीस सर, आहे, पोलीस कक्ष आहे, लेडीज आहे, जेंट्स आहे, फक्त इथं, सिक्युरिटी गार्ड आहे। फक्त स्वच्छता नाही, लाईट नाही हा। आणि थोडा कचरा बिचरा आहे। ही पाणी सर, या बस स्टँडला किती खर्च केला हो? किती ऐकण्यात आहे, किती ऐकण्यात आहे खर्च? किती कोटी? 4 का 5 कोटी रुपये असं काय कळतंय? 4 ते 5 कोटीचं काम आहे काय? 5 कोटी रुपयाचं असं खर्च झालाय दाखवत आहेत, पण 5 कोटी रुपयाचं काम झालेलं दिसत नाही, नाही. अशी परिस्थिती आहे। सर, अहो, या एस टी स्टँडचं किती काम आहे हो साहेब? किती कोटी रुपयाचं काम आहे दिलेलं, काय कळतं का? आमच्या माहितीच तर 5 कोटी का 4 कोटी काय आहे सांगा? किती कोटीचं माहिती आहे का? 3 कोटीचं। अहो, आम्हाला 5 कोटीचं कळतं आहे। बरं, 3 कोटी, 5 कोटी, 10 कोटीचं काय जे असेल, पण तेवढ्या कोटी रुपयाचं काम बस स्टँडमध्ये झालेलं नाही। घाणीचं साम्राज्य आहे, मुताऱ्या चांगल्या नाहीत, ही नाले तुडुंब भरलेले आहे। तुमच्याच हॉटेलच्या पुढे ही घाणीचं पाणी सांडत यायले, तुम्ही कधी सांगत नाही का आम्ही भाडं देतो, या भाड्याच्या बदल्यामध्ये आम्हाला स्वच्छता पाहिजे, स्वच्छता तर होत नाही, उलट घाण होते, आम्ही तुम्हाला भाडं कसं द्यावं असं का विचारता का कधी?
सांगितलं त्यानं बघा तिथे एक अधिकारी आहे, मला वाटते त्याचं नाव आहे मुकेश कोमटवार. कोमटकर. कोमटवार. ते म्हणायला आमचं नाव घेऊ नका, आम्हाला बाईट देता येत नाही. मी म्हणलं स्वच्छता करण्यासाठी आदेश देता येतात, तर आम्ही नोटीस बजावल्यात, नोटीस बजावून सुद्धा काम झालं नाही. मग म्हणलं तुम्ही कशाला बसतात, कशामुळे पगारी घेतात, काय सांगाल तुम्ही? त्यांनी आदेश करावं लागेल का नाही? नाही मी नाही बोलणार. काय हो, आदेश करावा लागेल का नाही? कोण बोलतंय? कोण बोलतंय आदेश करावा लागेल का नाही साहेब? एस टी स्टँडच्या लोकांनी कर्मचारी आहेत, म्हणजे अधिकारी आहेत दोन, एक कोमटकर आहे आणि वाटवार साहेब आहेत कोणतरी, ATS. यांनी कर्मचाऱ्याकडून काम घ्यावे लागेल का नाही? घ्यावं लागेल, आदेश करावे लागतील का नाही? करावं लागेल. तर आदेश केलेले नाहीत, कामं घेतलेले नाहीत. हे घाणीचं साम्राज्य आहे. 4 कोटी रुपये खर्च करून हे बसस्टँड बांधलेलं आहे. स्वच्छता कसलीही नाही. बघा माणसं बोलाय तयार नाहीत. आपण या ठिकाणची नाली दाखवणार आहेत. नाली तुडुंब नाला भरलेला. हे तुडुंब नाला भरलेला दाखवायचा आहे. हे नाला नवीन बांधलेल्या 5-4 5 काय जी कोटी रुपये खर्च झालेत. कोण म्हणते 5 कोटी, कोण म्हणते 10 कोटी. हे जे बसस्टँड बांधलेलं आहे, नवीन बसस्टँड, या बसस्टँडचं उद्घाटन 1 मे 2025ला झालं. अर्धवट काम चालू असतानाच उद्घाटन झालं आहे. पण हे नाला बघा तुडुंब भरलेला, घाणीचं साम्राज्य. या ठिकाणचे अधिकारी मुकेश कोमटवार हे सांगतात की आम्ही नोटीस बजावल्यात आणि या नाले काढलेले आहेत. ही नाले तर काढलेले दिसत नाहीत. आगार व्यवस्थापक आहेत बालाजी भांगे. या बालाजी भांगेनी पण सांगितलं आम्ही ह्या नाल्या दुरुस्त करायला सांगितलेले आहेत, पण हा नाला बिलकुल दुरुस्त नाही. हे पाणी कुठून येतं तिकडल्या बाजूनं? हे सगळं घाणीचं साम्राज्य आहे. करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या बसस्टँडमध्ये असं घाणीचं साम्राज्य आहे. प्रवाशाला अडचणी आहेत आणि ये जा करणाऱ्या प्रवाशाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी असल्याचं आणि त्यांचं आरोग्य धोक्यात असलेलं दिसतंय. ही परिस्थिती आहे आपल्या धाराशिव शहरातल्या बसस्टँडची. हो महाराज, बसस्टँड चांगला आहे का? ही बघा कसला आहे. एकदम खराब आहे. या की या एक मिनिट. चांगलं आहे का? ही चांगलं आहे का आपल्या धाराशिवचं बसस्टँड? कसं आहे? सांगा बरं, एक नंबर चांगलं आहे का एस टी स्टँड आपल्या धाराशिव? नाली नाही, काय नाही, सगळं सरेल आहे. बर, सांगा बरं, ही गाणी कशी आहेत? ती काय हॉटेलचं घ्या नाही, ते सगळं अरे ते तिकडून येतं घाणीचं साम्राज्य आहे, सगळं तिकडून येतं घाण. ती बस स्टँडला कळायला पाहिजे ना, बस स्टँडच्या अधिकाऱ्याला कळालं पाहिजे. कळायला पाहिजे. या 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 इकडं या. ओ इथं वास येते का नाही तुम्हाला? हा, हे बघा, हे गटार, घाणीचं गटार. हे गटार दाखव बाबा. सगळं आपल्या नवीन बांधलेल्या धाराशिवच्या बसस्टँडमध्ये हे घाणीचं साम्राज्य आहे आणि कोणीही बोलाय तयार नाही. राजकारणी माणसं गप्प आहेत, प्रवासी बिचारे त्रासात आहे. घाणीचं साम्राज्य आहे का ना बाबा? ही कसली घाण आहे? घाण आहे. कसं आहे मग महाराष्ट्र सरकार चांगलं काम करायले का? आता सांगाव जायला असलं जाईल का? 4 कोटी रुपये खर्च केलेत म्हण याच्यावर. 4 का 5 कोटी रुपये खर्च केलेत म्हण एस टी महामंडळावर, या एस टीच्या बस स्टँडवर. काय सुविधा नाही. आणि कसली सुविधा? तुम्हाला काय काय आहे? बसायला जागा वगैरे काय? पाण्याची इथं प्रवाशाला पाणी बी नाही. हा, हे चांगलं आहे का घाणीचं साम्राज्य? हा, पाणी बी नाही, चांगलं आहे का हे?
काय नुकसानी जाईन काय मग आता इथं 5-10 कोटी रुपये खर्च करून एस टी स्टँड बांधलंय. प्रवाशाची सुविधा चांगली आहे काही? काय सोय नाही काय उपयोगाचं कसली? साईडला असं हे सगळं नाल्या पाणी बघा. बरं कुठं? तर हे बघा गच्च भरल्या सगळ्या गच्च भरल्यात, कुणी काढीत नाहीत. काय काढ बघा नाल्या तुडुंब गच्च भरलेल्या आहेत, कोणीही नाल्या काढत नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा की या बसस्टँडकडं कोणीही लक्ष देत नाही. पालकमंत्री साहेब, या बसस्टँडवर तुम्ही करोडो रुपये खर्च केलेले आहेत, पण या ठिकाणचे कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत. बसस्टँडमध्ये घाणीचं पाणी कॅन्टीनवाला, जो हॉटेलवाला कॅन्टीनवाला आहे तो पाणी सोडतो आणि पूर्ण रस्त्यावर पाणी येतं आहे. आणि हे तुडुंब नाली भरलेल्या कुणी काढत नाही किंवा नाली बांधलेली नाही. तर आपण पालकमंत्री या नात्याने या बसस्टँडचं उद्घाटन करण्यासाठी 1 मे 2025ला आपल्याच हस्ते या बसस्टँडचं उद्घाटन झालं आहे. पण करोडो रुपये खर्च करून या बसस्टँडची ही परिस्थिती वाईट आहे, घाणीचं साम्राज्य आहे. विविध योजना या ठिकाणी झालेल्या नाहीत. आपण ज्या पद्धतीनं वर्क ऑर्डर केलेले आहे त्या पद्धतीनं या एस टी बसस्टँडचं काम व्हावं अशीच मागणी आता धाराशिवमध्ये बस प्रवास करणाऱ्या, ये जा करणाऱ्या प्रवाशाची मागणी आहे, धाराशिव जिल्ह्याची मागणी आहे. तर बघूया या मागणीकडं आपण कशा पद्धतीनं पाहता आणि बसस्टँड अति सुसभ्य आणि चांगल्या पद्धतीनं कसं बनवता याकडेच आता लक्ष आहे. अजून काम चालू आहे, त्या कामामध्ये हे जी कामं आहेत हे कामं चांगल्या पद्धतीनं व्हावे अशीच मागणी धाराशिवकरांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खरंच हे बसस्टँड अत्यंत सुसभ्य आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही करणार याकडेच आता धाराशिव जिल्ह्याचं लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये हे एस टी स्टँड कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं दर्जेदार होईल याकडेच आता जनतेचं लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आणि आपल्याला अजून काय कमी आहे आपल्या शहरामध्ये ते कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आपलं नाव लिहा, फोन नंबर लिहा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.